आपल्याला डीपीचं फ्यूज पण टाकायचं आहे आणि पोलवरचं म्हणजे खांब्यावरचं वायर पण चेंज करायचं आहे. तर लेट्स गो, चला. बऱ्याच जणांना वाटतंय किंवा शेतकऱ्याच्या मागं काय असतं, शेतकरी लावलंय. अहो, शेतकऱ्याच्या मागं खूप असते. तर हे वायरमॅनचे काम आम्हाला करावं लागते. तर तुम्हाला वाटतंय की जे शेतकरी काय म्हणतंय, खूप 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 त्याच्या पाठीमागं कष्ट आहे हो शेतकऱ्याला. ओके डन. तर चला, आता आपल्याला पोलवरचं वायर चेंज करायचं आहे. चला, आपलं वायर पण सापडलेलं आहे. चला आता खांब्यावर जाऊन आपल्याला वायर फिटिंग करायची आहे. आता मी कोण वायराचा असा घोळा झालेला आहे की काय सांगायचं तुम्हाला. फायनली सापडलं. फायनली वायर आपलं सापडलेलं आहे. ही वायर. चला, वायर सापडलेलं आहे. आता जातो पोलवर. हो, आपल्याला काय प्रॅक्टिस असते का काय खांद्यावर चढायची, काय राजांनो काय. कल्याणीच्या झूम करू का? झूम करू का म्हणलो? तर आपलं वायर बदलणं झालेलं आहे. इतक्या वेळ तुम्ही व्हिडिओ बघितला, धन्यवाद. आणि चला, मला दाखवतो आपल्या गावचं तळ. गावाच्या एक 5 मिनिट लागतं गावातून तळ्याला यायला. त्यावेळी व्हिडिओ बघितला तसं चला बरं तुम्हाला तळ दाखवतो. चलो, तुम्ही पण म्हणता काय गाव म्हणजे सुखी या. एवढं मोठं धरण आहे, बाप रे बाप. तर मित्रांनो आणि माझ्या भावांनो,
तुम्ही बघू शकता एकट्या सेपरेट कासारवाडीला किती मोठं धरण आहे. दाखव. हे सेपरेट ओनली वन माझ्या कासारवाडीचं तळ. एवढं पाणी आहे. कॅमेरामॅन समजी पण फिरून जातो. हो हो. चारी बाजू दाखव तळ्याच्या. बघू शकता किती मोठं धरण आहे ते. बागायतदार शेतकरी 3 वर्ष जरी पाऊस नाही पडला, 3 वर्षे तरी तळ्यातलं पाणी हलत नाही. म्हणजे इतकं मोठं तळ आहे. आणि हे तळ आमच्या मुंडे साहेबांनी त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये करून दिलेलं आहे आम्हाला. चालू हो. शेतकऱ्याला बसून राहायला जमत नाही हो. तळ्याहून आलात आणि असं आबाळ भरून आलेलं आहे की काय सांगावं. आपल्या जनावरांसाठी हे लागणारा चारा भुसकट सीझन म्हणून लगेच तुरंत ह्या कामाला चालू केलेलं आहे. खूप आबाळ आलेलं आहे. खूप भयानक आबाळ आलेलं आहे. आपल्या जनावरांचा चारा आहे कसा भिजू द्यावा, कसा भिजू द्यायचा. हे जर भिजला तर जनावराला टाकायचं काय. साहेबांचं गुळ. सोयाबीनचं गुळी पुष्कट. चला बस आज. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड बाय.